मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. बल्लाणीत केडीएमसीची अनधिकृत बांधकामांवर सर्वात मोठी कारवाई. 140 अनधिकृत खोल्यांसह 35 झोते जमीनदोस्त. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने या वर्षीची सर्वात मोठी कारवाई प्रभागातील बल्लाणी येथे केली असून या कारवाईत तब्बल 140 अनधिकृत खोल्यांसह 35 झोते जमीनदोस्त करण्यात यश आले. मात्र अनेक कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आल्याने तसेच स्थानिक नागरिकांचा रोष वाढल्यावर कारवाई थांबवत प्रशासनाला आपले पथक माघारी घ्यावे लागल्याची नामुष्की पत्करावी लागली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वेळोवेळी कारवाई झाली असती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती असा संताप नागरिक व्यक्त करीत आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असं की कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दप्तरी बल्लाणी परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या अनेक तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्त अभिनव गोयल आदेशानुसार अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, विभागाचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी, ब प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे, क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात, ड प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगार, फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्यासह पाचही प्रभागातील तब्बल 50 कर्मचारी, ठेकेदाराचे 40 कर्मचारी, 40 पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच 4 जेसीबी यांच्या सहाय्याने चोख बंदोबस्त ठेवत तब्बल 140 अनधिकृत खोल्यांसह 35 झोते जमीनदोस्त करण्यात यश मिळवले. स्थानिकांच्या प्रभाग क्षेत्र अधिकारी जयवंत चौधरी यांच्या निष्काळजीपणामुळे आणि हितसंबंध जपण्याच्या आरोपांमुळेच अनधिकृत बांधकामांना पाठिंबा मिळाला. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नाहीये. त्यामुळेच बेकायदेशीर बांधकामे वाढत गेली आणि अखेर मोठ्या प्रमाणावर तोडकामाची वेळ प्रशासनावर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आता स्वतः बांधकाम उपायुक्त बोरकर यांना घटनास्थळी उपस्थित राहून अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्याची वेळ आली आहे. या कारवाईमुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर येण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना मोठी किंमत मोजावी लागत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. दरम्यान नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. वेळीच कारवाई केली असती तर आज घरांवर हातोडा चालवण्याची वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया संतप्त रहिवाशांनी दिली आहे. बल्लाणी परिसरातील हे प्रकरण आता केवळ अनधिकृत बांधकामांपुरते मर्यादित न राहता प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे करत आहे. आगामी काळात यावर कोणती भूमिका घेतली जाते आणि दोषींवर काय कारवाई होते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, बल्लाणी. सुनसान कही दिया तो माँ खींची. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी.